नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर भावांनो, उद्या नाशिक येथे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान म्हणजेच युवा हिंदी केसरी मैदान संपन्न होणार आहे आणि सर्वांना आतुरता लागलेली होती की आपला सर्वांचा लाडका या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला देव रुस्तम द्वादशम हिंदी केसरी असलेला बकासूर या मैदानामध्ये दाखल व्हावा। अजून भावांनो, आपला बकासूर मैदानामध्ये दाखल नाही झाला, याचं कारण काय लगेच सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून। जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भावांनो, आज आपला बकासूर या मैदानामध्ये दाखल होणार होता, परंतु अजूनपर्यंत बकासूर आपल्या मैदानामध्ये दाखल झालेले नाही। बकासूरच्या नावाने भरपूर चिठ्ठ्या पडलेल्या आहेत, परंतु बकासूर अजून दाखल नाही झाला। भावांनो, बरेच रतीमारती मथुर असेल, एलियन असेल, कंदूर राजा असेल, सायबा असेल, असे बरेच टॉपचे नंदी या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत, परंतु भावांनो, आपला सर्वांचा लडका या बैलगाडी शर्यत क्षेत्रामधला देव रुस्तम द्वादशम हिंदी केसरी असलेला बकासूर अजून मैदानामध्ये दाखल नाही झाला। याचं एकमेव कारण म्हणजे अजून बकासूरचं नियोजन झालेलं नाहीये। भावांनो, मागील 2 पैरे बकासूरसोबत झाले होते, परंतु ते अचानक नियोजन कॅन्सल झालं, त्यामुळे आत्तापर्यंत आपला बकासूरचं नियोजन झालेलं नाही आहे। त्यामुळे बकासूर या नाशिक मैदानामध्ये अजून दाखल नाही झाला। भावांनो, तरी पण तुम्हाला मी 10 वाजता तरी फिक्स अपडेट देतोय, कारण की आत्ताच मामांशी बोलणं झालं। त्यांनी सांगितलेलं आहे की अजून आपला बकासूर सुसगावमध्येच आहे, अजून कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही मैदानामध्ये अजून दाखल झालेले नाही। बकासूर सुसगावमध्येच अजून आहे आपला बकासूर। त्यामुळे भावांनो, आपण लगेच तुमच्यासाठी अपडेट घेऊन आलेलो आहे। तरी भावांनो, आता बकासूरचे पैरे मामा करत आहेत, तर बघूया पैऱ्यात जर बकासूरला भेटला तर आपला बकासूर उद्या मैदानामध्ये पळताना दिसेल, नाहीतर पळणार नाही। भावांनो, बकासूर आपला बघूया, आता थोड्या वेळातच आपल्याला समजणारच आहे। पैरा झाला तर आपला बकासूर रात्री निघेल इथनं डायरेक्ट नाशिकच्या मैदानामध्ये। तरी भावांनो, 9 ते 10च्या दरम्यान तुम्हाला एक फिक्स अपडेट घेऊन येत आहे। चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो, खरी अपडेट आहे, कोणत्याही प्रकारची अफवा नाही आहे ही। आणि आपला बकासूर अजून कुठल्याहीच मैदानामध्ये दाखल म्हणजेच नाशिक मैदानामध्ये अजून दाखल नाही झालेला। तर भावांनो, जर नियोजन झालं तरच आपला बकासूर या मैदानामध्ये पळताना दिसेल, नाहीतर दिसणार नाही। तरी फिक्स अपडेट लवकरच येत आहे। धन्यवाद भावांनो।